परतीचा प्रवास आठवून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं श्री क्षेत्र आळंदी येथे आगमन। तब्बल 17 वर्षानंतर तुकाराम महाराज पालखी आळंदी मुक्कामी। माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांचं अलंकापुरी जल्लोषात स्वागत। माऊली मंदिरात ज्ञानबा तुकारामचा जयघोष। भाविक वारकऱ्यांची तोबा गर्दी। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या मैत्रिणीला मेसेज केला म्हणून तरुणाकडून युवकावर चाकू हल्ला। फिर्यादी शरद जगन्नाथ लुचारे याच्यावर खुनी हल्ला। देव येथील हल्लेखोर शैलेश वसंत हिवाळे याला माळुंगे MIDC पोलिसांनी ठोकल्या बेड्या। निगोजे गावच्या आदित्य महिंद्रा कंपनीच्या गेट जवळील घटना। चाकू हल्ल्यामध्ये एक युवक गंभीर जखमी। सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचा शासकीय यंत्रणेकडून तात्काळ निपटारा करण्यासाठी आयोजित तालुकास्तरीय लोकशाही दिन सोमवारी होणार। तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात होणार। लोकशाही दिन तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या जनजागृतीबाबत महसूल विभाग सुस्त। लोकशाही दिनातील नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करणारे रेकॉर्ड महसूल विभागाकडूनही मिळेना। कंपनीतून काढून टाकल्याचा जाब विचारत प्रशासन अधिकाऱ्यांना धमकावत पैशाची मागणी करणाऱ्यास माळुंगे पोलिसांनी केली अटक। पाठलाग करीत तू कामावरून काढून टाकलं, आता तू पगार इतके पैसे मला दर महिन्याला द्यायचे नाही तर तुला पण काम करू देणार नाही असे म्हणत केली पैशाची मागणी। हैदराबाद येथील प्रल्हाद शांताराम बच्चे याला पोलिसांनी केले अटक। कुलदीप सिंह याची पोलिसात फिर्याद। आंबेठाणे येथील TVS सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेड कंपनीमध्ये 24 ते 27 जून दरम्यान घडला होता प्रकार। होलेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निकिता अमल होले यांची बिनविरोध निवड। ग्रामपंचायत सरपंच सोनम होले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक प्रक्रियेत निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी निकिता होले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवड बिनविरोध निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकारी निकिता अमल होले यांचा ग्रामस्थांनी केला सन्मान। गावातूनही काढली मिरवणूक।